तर भावांनो परत आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. होळीनंतर डायरेक्ट दुसरा ब्लॉग असणार आणि आज आम्ही चाललोय मी आणि हर्ष कोल्हापूरला म्हणून इंचरगंज चाललोय. इंचरगंजला यासाठी चाललोय आम्ही की जायला आपल्याला एक प्रमोशन रिलेटेड एक व्हिडिओ बनवायचा आहे ते बोलायला चालू. आणि जर चेहरा माझा जर पांढरा पडला असेल कारण की सनस्क्रीन लावाले खरोखर तुम्ही पण सनस्क्रीन लावायला चालू करा. लई फरक जाणवाला मला कंटिन्यू मी आता 4-5 दिवस कंटिन्यू लावाले. वैरून हात पडाला की मी 100 लावते त्यामुळे तुम्ही पण लावा. लई फरक जाणवतो म्हणजे. आता मी जातोय इचलकरंजीत त्यानंतर येऊन जिमला जाणार आहे परत कारण की दुपारीच चालली. काल रात्रीचा यायला मला वेळ झाला त्यामुळे झोपलो सकाळी 10 पर्यंत. त्यानंतर डायरेक्ट जिमला जाणार आहे मी आता दुपारी आज 12 किंवा 1ला जिमला जाणार आहे निवांत. कारण की जिम 12 तास चालू असते. सॉरी 12 तास ना 12 तास जिम चालू आहे. सकाळी 6ला चालू आली डायरेक्ट रात्री झाला बंद 12 जास्त झाले तर तसं टायमिंग आहे. तर जिमला जाताना व्हिडिओ बनवतो पहिला इंस्टाग्राम जाऊन तुम्हाला किरकोळमध्ये शॉर्ट टाइम दाखवतो मध्ये मध्ये. आणि भावांनो बरोबर आताच पेट्रोलचा बाबा आणि माझी गाडी कशी आहे माहिती काय केव्हा पण बरोबर पेट्रोल पंपावर जायला बंद पडते. आता गाडी बरोबर आली बघा आणि आता बरोबर पेट्रोल संपले आणि केव्हा पण गेले की पेट्रोल बरोबर गाडी पण जायची त्यावेळेस बंद पडते. गाडी बंद पडते. आता इचलकरंजीतून मी आलोय परत गावात. आता ही इस्त्रीची कपडे घेतलोय. ही इस्त्रीची कपडे द्यायचे आहेत. इकडे जिमची बॅग घेतलोय आणि आब्या पण याला. आब्या पण इचलकरंजीत काम आहे. मी जर का जिम करणार आब्या तिथं काम करतोय. त्यानंतर मग माझं जिमचं आवरून झालं की मी आब्याला फोन करणार भावा परत याला येईन याला जिमवर. मग जिमवर नाणी परत आम्ही घरला येणार. दिवसाचा रुटीन हेच असते निवांत. का जर काम असली करायचं नसलं की निवांत चिल मारायचं. हे टेन्शन घ्या आणि काही नाही. जो टेन्शन घेते ते सपते लगेच. आला भाऊ आपला. चला जाऊया आता. भावांना जिममध्ये आपण आलेलो आहे आणि आता विषय असा झाला जिममध्ये 2च मेंबर आहेत. बाकीचं कोणच नाही आहे. काय चालू आहे त्यामुळे आवाज येत नसेल समजून. तर सनस्क्रीन लावली पाहिजे. सनस्क्रीन लावल्यावर लगे चेहरा लईच काळा पडला. तर आपण सनस्क्रीन धुतल्यानंतर चेहरा आणि जरा बरं दिसतो. चला आवरून घेतो पहिला. दुपारी 1ला जिम लावली मी आज त्यामुळं कोणच नाही आहे. आवडतो आणि मस्तपैकी जिम करूया. आज मारणार आहे शोल्डर त्यामुळे बुक्का पाडायचा आपण आज. अजूनही काय करतोय माहिती काय वर्कआउटला 1.5 लिटर पाण्याची घेऊन येतोय बाटली. त्यामुळे काय होते तुमचं वॉटर इंटेक इथं 1.5 लिटर कंप्लीट करायचं आणि दिवसभरात 1.5 लिटर आणि सकाळी उठल्या अर्धा म्हणजे 3.5-4 लिटर दिवसभरात कंप्लीट होते निवांत. त्यामुळे काय विषय नाही. जिममध्ये असं 1.5 लिटरची एक बाटली कॅरी करा म्हणजे बरं पडते तुम्हाला वॉटर इंटेक कंप्लीट करायला. का मारणार आहे ती म्हणजे शोल्डर प्रेस मारणार आहे. तर आता म्युझिक जरा म्यूट होईल कारण की पाठीमध्ये बॅकग्राऊंड साऊंड चालू आहे त्याचा आणि कॉपीराइट यायला नको. ट्रायपॉड आलं नाही त्यामुळे समजून घ्या. I just wanna feel free, and I just wanna be me. Yeah, I just wanna go so crazy. I just wanna be a freak. Yeah, I just wanna rise to the top. Yeah, I just wanna go reach the peak. So I've been really well focused on success. Hey, y'all will see. Yeah, you won't see that I will get it. Cause I'm really focused, man. I make it with the rap and I just follow my path. I just follow my passion. To me, this is what's precious. Yeah, and my soul. जिम मध्ये हनी सिंगची गाणी जर लागली taking you wild, I could be the villain, but that is okay. Lately I'm painting my path on my way. Yeah, I got no time that I can waste, so I've been sitting in the space. Yeah, making rest every day, man. You know that I go insane. Yeah, I hit you with a bullet to the brain. Let us stop first, cause we going insane. आता आपल्याला मारायचं म्हणजे लॅटरल रेजेस साईडला मारायचं. डंबेल्सनं मारतो मी दर वेळेला केबलनं मारतो तर आता डंबेल्सनं चालू केलोय. बघूया एखाद्या केबलचा सेट मारलो तर मारलो. ॲप्स यायल्यात हळूहळू तरी पण जरा बाहेरचं डायट प्रॉपर नाही आहे त्यामुळं आता ट्रॅप्ससाठी वर्कआउट घेणार आहे. कारण की मागचं मला वाटतं 2 ते 3 आठवडे झालं मी ट्रॅप्ससाठी वर्कआउट घेतलाच नाही. ह्यावेळी तेवढे घ्याली मी ट्रॅप्सचं वर्कआउट कारण की ट्रॅप्स मारायचंच होत नाही. कारण होऊन जाते बॅक मारताना काय बोललं मला कळलं बॅक मारताना कधी रेड डेल्टा होऊन जाते. त्यामुळे मी ट्रॅप्स शिकतो मारणे. खरं आता ट्रॅप्स घेणार की ट्रॅप्स जेवढं चांगलं असेल तेवढं तुमचं पोस्चर चांगलं दिसतं. त्यामुळे ट्रॅप्स कंटिन्यू घेणार आहे. ते माझ्याकडे ट्रॅप्स म्हणजे कॉलर आणि लास्ट एक सेट नुसता का रेअर डेल्टा मारायचा आणि मग वर्कआउट
कम्प्लीट करायचं. पहिल्या व्हिडिओमध्ये विषय काय झाला, मी जरा कॅमेरा वरती धरलेलो त्यामुळे ते वरच झालं. Good morning. आता 15 मिनिटं कार्डिओ पण करून घेतो. ही मशीन लई भारी वाटते कारण की आपल्या हिशोबाने आपण स्पीडनं पडलं तर वाढत्या, आपण हळू पडलं तर एकदम हळू जाते. आणि आज त्यांनी मैदान पण होते कशाचं लाकूड शेती, कुठला तर बैल जिंकला आहे तिथून न्यायल्यात बघा, दिसते काय कुठला येऊ. आता आब्या पण आलाय आणि आम्ही दोघं जण आता इथं हे खात बसलेलं, कलिंगड खात बसलेला आणि इथं सिमेंटचा काय तर विषय झाला. तर मोबाईलमध्ये चार्जिंग एक टाकाय त्यामुळे का पण सपोर्ट होतोय. आता हेच या गाडीतनं A few moments later. जर भावांनो आता झोपून उठले 5ला बरोबर आणि काय विषय झालाय, आम्ही उद्या डोळा जेवण घालणार आहे देशी गायचं शेतूचं त्यांच्या. मग त्यासाठी मी आणि संकेतकडे तांदूळ देतो म्हटले. 70 रुपये कुठे कोलम सांगितलं नव्हे, मी 10 किलो देणार आहे, संकेत 10 किलो देणार आहे. आता मग त्यासाठीच आम्ही तांदूळ आणायला झाले. आता सुपर मार्केटमध्ये जायचं नाही तर कुठं तर जायचं, कुठं तर आणायचं का आणायचं. उद्या घालायचं जेवण जोरात उद्या. आणि जेवण आहे सांगा, मट्टा, जिलेबी आणि भात. हे जे जेवण आहे ह्या जेवणाची क्वालिटी तुम्हाला कुठंच मिळणार नाही. किती पण पुरी भाजी घाला, बिर्याणी घाला, मट्टा, जिलेबी आणि जे रेग्युलर भात असते त्याची जी क्वालिटी आहे त्या भावानो विषय हाड सपला गे विषय. चला ठेवतो आता, लई मोठं बोलायला येऊ. आता आमचा आणि परत प्लॅन कॅन्सल झाला. आता कारखान्यावरनं डायरेक्ट आम्ही झाली इचलकरंजीमध्ये चप्पल आणायला जायचं आपल्याला संकेतला. बघूया आता कुठलं पसंत पडतंय. याला एका हातानं ब्लॉगिंग करायचं, एका हातानं गाडी मारायचं, दोन्ही जमत नाही, तर अवघडच होते. कसं करायचं आता, याचं मारला आता गाडीला पुढे थांबवायचं असतं. इकडं कुठं काय चाललाय, तिकडनं जा म्हणजे शॉर्ट लागतो जोरात. पण असं आहे बाई, ही गाडी आहे इथं. आता एका हातानं गाडी मारायचं, एका हातानं ब्लॉगिंग करायचं जमत नाही. तरी पण मी करतोय फक्त भावानं तुमच्यासाठी, कळालं काय. आता मगासपासून नाही उडकाले तांदूळ 30 किलोमध्ये त्यामध्ये पॅकिंग सापडाली, 20 किलोमध्ये पॅकिंग मिळणार. त्यामुळे आता मातृभूमी सीट्समध्ये आम्ही विरजन आणायला आले. विरजन म्हणजे हे वय ह्याचं पीठ काय ह्याचं काय दहीसाठी. अरे मग तू काय म्हटला, जिलेबी पीठ काय म्हटला की दहीसाठी काय. हां दही विरजन मला माहिती म्हणजे दही, मला जिलेबीचं पीठ म्हटलं मला काय कळलं नाही नेमकं काय म्हणाला. उद्या आता मट्टा करणार आहे त्याचं बघायचं होते. कुठल्या मुलगी समजून बोलायला मुली ढेगाय तुला स्नॅपचॅट. आम्ही आणि संकेत काय म्हणतो या माणसाला, मी संकेत तुला सांगालतो ते मट्ट्याचं नाही आहे हे बाबा, जिलेबीचं विरजन आहे. विरजन म्हणलं, विरजन जिलेबीच आहे. खानदानी कलर मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा.